गुड मॉर्निंग. तर आज आपल्या सिरीजचा दुसरा दिवस आहे. आपण आपले व्हिडिओ रोज सकाळी 5 वाजता अपलोड करणार आहोत. त्यामुळे शक्यतो तुम्ही सकाळी 5 वाजताच व्हिडिओ बघायचा प्रयत्न करा. त्याने काय होईल की तुमचा दिवस मोठा होईल आणि तुम्हाला अभ्यासासाठी जास्त वेळ मिळेल. आणि ज्याचा अभ्यास करताय त्याचे तुम्ही छोटे छोटे नोट्स बनवत राहा आणि ते सतत आठवायचा प्रयत्न करायचा. ते विसरून द्यायचं नाही. तुमच्या डोक्यात नेहमी ग्राउंड अभ्यास यामध्येच पोलीस होईपर्यंत राहायचं आहे. मग ते किती पण कष्ट पडू दे, मागं हटायचं नाही. लक्षात ठेवा, कष्टाने कोणीही मरत नाही. चला तर मग सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, आपला पहिला प्रश्न आहे, डी गुकेशने फिडे वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप 2024 मध्ये कोणत्या खेळाडू विरुद्ध त्याने सामना जिंकला? आता जो डी गुकेश आहे त्याने फिडे वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप मध्ये तो काय झाला, विनर झाला. पण तो कोणाविरुद्ध खेळला? तर तो चायनाच्या डिंग लिरेन विरुद्ध खेळला. आता हा प्रश्न महत्वाचा झाला. पुढचा प्रश्न ह्याच्यावर काय होऊ शकतो की 2025 मध्ये चेसचा वर्ल्ड कप झाला, महिला चेस वर्ल्ड कप. तर त्याच्यामध्ये कोण जिंकलं? तर नागपूरची दिव्या देशमुख ही विजेती ठरली. आता दिव्या देशमुख ही कोणाविरुद्ध खेळली? दिव्या देशमुख ही भारताच्याच कोनेरू हम्पी हिच्या विरुद्ध खेळली. आता तुमच्यासाठी होमवर्क काय की हा जो 2025चा महिला वर्ल्ड कप तर तो कुठे झाला हे तुम्ही मला सांगायचं आहे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा हे कितवे गव्हर्नर आहेत? तर संजय मल्होत्रा हे रिझर्व्ह बँकेचे 26वे गव्हर्नर आहेत. मग तुम्हाला असा प्रश्न विचारू शकतात की संजय मल्होत्रा हे 26वे आहेत, तर मग 25वे कोण होते? तर 25वे होते शक्तिकांता दास. मग 24वे कोण होते? तर 24वे होते आपले उर्जित पटेल. आणि 23वे कोण होते? तर 23वे होते रघुराम राजन. आता मला सांगा, आरबीआय केव्हा स्थापन झाली? आरबीआय ही 1935 साली स्थापन झाली. कोणत्या कमिशनच्या रेकमेंडेशननी? तर हिल्टन अँड यंग कमिशन, यालाच काय म्हणतात की रॉयल कमिशन, याच्या रेकमेंडेशननी काय झालं, आपलं आरबीआय स्थापन झाली. आणि 1949 मध्ये आरबीआयचं नॅशनलायझेशन झालं. ठीक आहे. ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत, लक्षात ठेवा. तुम्हाला एकतर विचारू शकतात की आरबीआयची स्थापना कधी झाली आणि जर स्थापना या दिवशी झाली तर कोणत्या कमिटीच्या रेकमेंडेशननी याची स्थापना झाली. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया, 19 हे रोमन अंकात कसे लिहितात? आता तुम्हाला असा प्रश्न विचारू शकतात की 19 किंवा 50, 100, 500, 1000 ते 2000 इथपर्यंत तुम्हाला विचारू शकतात की हे रोमन अंकात कसे लिहितात. ते एकदा बघून ठेवा. मी हा चार्ट इथे दिलेच आहे. तर 19 हे रोमन अंकात कसे लिहितात? 10 अधिक 9 म्हणजे हे कसं होणार? हे आपण रोमन अंकामध्ये 19 असं लिहू शकतो. आता 50 कसं लिहू शकतात? तर 50 असं लिहू शकतात. एल ला 50 म्हणतात, 100ला सी म्हणतात, 500 डी, 1000 एम आणि 2000 वगैरे असे तुम्हाला हे विचारतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, डांबरांच्या गोळ्याचा आकार काही दिवसांनी कमी होतो, कारण त्यांचे काय होतं? तुमची मम्मी बघा किंवा जे उंदीर लागू नये म्हणून आपल्या कपड्यांमध्ये डांबराच्या अशा गोळ्या ठेवतात पांढऱ्या कलरच्या, आणि त्या काही दिवसांनी बघितलं की आपण ते नाहीशा झालेल्या असतात किंवा त्या विरघळून गेलेल्या असतात, छोट्याशा झालेल्या असतात. तर ते तसं का होतं? कारण त्याचं काय होतं? संप्लवन होतं. संप्लवनची प्रक्रिया कशी आहे? जेव्हा तुम्ही डांबराच्या गोळ्या अशा उघड्या ठेवता तेव्हा त्याचं संप्लवन होतं आणि त्याचा गॅस बनतो आणि त्या गॅसच्या वासाने उंदीर वगैरे त्याला लागत नाही. आता बाष्पीभवन कशाचं होतं? तर बाष्पीभवन पाण्याचं होतं. पाण्याचं बाष्पीभवन होतं. आता हे कंडेन्सेशन, संघनन म्हणजे काय? तुम्ही थंड पाणी एखाद्या ग्लासमध्ये घेतलं आणि त्या ग्लासला बाहेर बघा असं पाणी आलेलं असतं, बरोबर? त्याला संघनन म्हणतात. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे गणिताचा. तुम्ही काय करायचं, हे इथल्या इथं जे खूपच फास्ट आहेत त्यांनी तसं सोडवायचं, पण मी सेपरेट घेऊनच सोडवणार. 0.004 गुणिले 0.5, कारण एकही प्रश्न आपला चुकला नाही पाहिजे. आता 5 चोक 20, पण पॉइंट कुठं द्यायचंय आपल्याला? 1, 1, 2, 3 आणि 4. मग हे तर 1 आणि 2 झाले. मग इथं मी पुढे आणखी 0, 0 देणार, इथं पॉइंट देणार आणि इथं 0 देणार. हे आलं माझं उत्तर. म्हणजे काय? 0.0020, 0020 हे माझं उत्तर आलं. आता पुढचा प्रश्न आहे, आगगाडी, डबा, तर जंगल म्हणजे काय? आगगाडी कशाची बनते? डब्यांची बनते ना, डब्यांची बनते ना. मग जे जंगल आहे ते कशाने बनतं? झाडांनी बनतं. म्हणून आपलं उत्तर येणार झाड. फूल, बाग, फळ हे जंगलांमध्ये असणारे प्रकार आहेत, पण खूप झाडे असेल तरच आपण जंगल म्हणतो. ठीक आहे. कन्फ्युजन करायचं नाही. आता हा पुढचा प्रश्न, हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेत येतो. खालीलपैकी कोणती वेन आकृती गाजर, अन्न, भाजी हा संबंध स्पष्ट करते? मला सांगा, आपण गाजराचा हलवा करतो, ठीक आहे, किंवा गाजराची काय जण भाजी पण करतात. आता भाजी आपण म्हणजे कोणती पण भाजी केली तरी भाजीच म्हणतो. आणि अन्न, आता अन्नामध्ये भाजी येऊ शकते, गाजर येऊ शकते. भाजीमध्ये गाजर येऊ शकते, अन्न येऊ शकतं का? नाही. मग गाजर काय आहे? गाजर
हे स्वतः एक भाजीचा प्रकार आहे. मग तो भाजीमध्ये गाजर येतं ना, गाजरामध्ये भाजी येत नाही. आणि अन्न म्हणजे अन्न सगळ्यात मोठं, भाजी हा अन्नाचा प्रकार आहे आणि गाजर हा भाजीचा प्रकार आहे. म्हणून आपलं ऑप्शन 4 हे आपलं उत्तर येणार. पुढचा प्रश्न आहे, हा प्रश्न पण खूप वेळा परीक्षेत विचारलेला आहे. एका पार्टीत 18 लोक एकत्र आल्यानंतर प्रत्येकाशी एकदा हस्तांदोलन करतात, तर कोणत्याही दोन व्यक्तींचे हस्तांदोलन एकदाच होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर एकूण हस्तांदोलनांची संख्या किती? आता एक माणूस आहे, बरोबर, असे किती आहेत? 18 माणसे आहेत, बरोबर. आता एक माणूस स्वतः सोडून बाकी 17 जणांना करणार, हा दुसरा माणूस स्वतःला सोडून बाकी 17 जणांना करणार. आता हे मोजायचं कसं? याच्यासाठी सूत्र आहे n ब्रॅकेटमध्ये n - 1/2. हे ह्याचं सूत्र आहे, कारण अशा सूत्राने तुम्हाला सगळ्यात सोपं आणि फास्ट गणित सोडवता येईल. ठीक आहे. n म्हणजे काय? 18. n - 1 म्हणजे काय? 17 भागिले 2. आता इथे मी ह्याला भाग घालू शकते. 92 18. मग काय होणार? 17 गुणिले 9. 7 9 63. हातचे आले 6. 9 1 9. 9 6 15. 153. आपलं उत्तर आलं 153. हाच फॉर्म्युला आहे. आता तुम्ही म्हणाल मॅडम दुसरी पद्धत सांगा, तर दुसरी पद्धत नाहीये. हाच फॉर्म्युलाने अशा प्रकारचे गणितं सोडवली जातात. आता पुढचा प्रश्न बघूया. पुढे काही शब्दांची स्त्रीलिंगी रूपे दिलेली आहेत, तर त्याच्यातलं आपल्याला खोंडचं स्त्रीलिंगी रूप शोधायचं आहे. पती पत्नी, दीर जाऊ, रेडा म्हैस. तर खोंड म्हणजे काय? आता भाटी हे काय? मांजराचं स्त्रीलिंगी रूप आहे. गाय तर आपल्याला माहिती आहे ऑब्व्हियसली. मग कालवड हे कशाचं स्त्रीलिंगी रूप आहे? खोंड ह्याचं स्त्रीलिंगी रूप आहे, म्हणून कालवड. तुम्ही ऑप्शन एलिमिनेट करून सुद्धा उत्तर शोधू शकता. आता आपला पुढचा प्रश्न आहे, मराठी भाषेचे पाणिनी म्हणून कोणाला ओळखले जाते? आता सगळ्यात पहिल्याच पेजवर आपल्याला मराठी भाषेचं इंट्रोडक्शन आहे, तर त्याच्यामध्ये हे आहे. तर दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी असे म्हणले जाते. मग विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना काय म्हणतात? की मराठी भाषेचे शिवाजी म्हणतात. आणि कृष्णशास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे असं जॉन काहीतरी असं म्हणतात. ते एकदा बघून घ्या तुम्ही काय म्हणतात ते. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आहे गणिताचा. तो मी बाजूला लिहून ठेवणार, कारण चुकायला नको. 2 2च्या अंशात 5 2च्या अंशात 4 भागिले 2च्या अंशात 3. आता तुम्हाला रूल माहिती आहे का? a⁻m गुणिले a च्या अंशात n. मग इथे काय होतं, जर आपला काय म्हणतात बेस सेम असेल तर ह्यांची बेरीज होते m + n. आता a च्या अंशात m a च्या अंशात n. आता ह्याचा बेस सेम आहे, मग अशा वेळेस काय होतं भागाकार असताना m - n. हाच फॉर्म्युला आपण इथे लावणार आहे. आता इथे काय होणार? हे दोघं गुणाकार आहेत, बरोबर. ह्यांचा बेस सेम राहणार, ह्या दोघांची बेरीज होणार. 5 + 4 9. छेदामध्ये 2च्या अंशात 3. आता मला सांगा, हा भागाकार झाला ना, म्हणजे आपला हा रूल लागणार. आता 2 बेस सेम आहे, मग 9तून 3 जाणार. 9 - 3 म्हणजे 2. 9तून 3 गेले, किती राहिले? 6. मग 2चा 6वा घात कितवा येणार? 2 दूने 4. आता इथे ऑप्शन चुकलेले आहेत, पण इथे तुम्ही करून घ्या. आपलं उत्तर आलं 64, पण इथे ऑप्शनमध्ये 64 नाही. एकतर ऑप्शन चुकले असतील किंवा प्रिंटिंग मिस्टेक असेल, कारण हे मी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मधूनच घेतलेलं आहे. तर आपलं उत्तर 64 येत आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. सोपा प्रश्न आहे हा मराठीचा. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी हे कशाचे प्रकार आहेत? ऑब्व्हियसली कोणालाही कळेल, जे संस्कृतला होते त्यांना तर लगेच समजून जाईल. प्रथमा, द्वितीया, तृतीया आणि चतुर्थी हे विभक्तीचे प्रकार आहेत. कोणकोणते आहेत? प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी आणि संबोधन. ठीक आहे. आता पुढचं बघूया. नागालँडची राजधानी कोणती आहे? नागालँडची राजधानी ही कोहिमा आहे. मग शिलाँग कोणाची राजधानी आहे? शिलाँग ही मेघालयची राजधानी आहे. इटानगर ही कोणाची राजधानी आहे? इटानगर ही अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे. ऐझवाल ही कोणाची राजधानी आहे? तर ऐझवाल ही मिझोरामची राजधानी आहे. जे नॉर्थ ईस्ट आहेत ना, म्हणजे ईशान्य भारताकडचे जे आपले हे आहेत राज्य, तर ते विचारले जातात, कारण ते जास्त करून लक्षात राहत नाही आणि मग तिथे 1 मार्क आपला हातचा जातो. तो जाऊ नये म्हणून हा मुद्दा मी प्रश्न घेतलेला आहे. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, ए हा सायकल बी ला 5% नफ्यावर विकतो.
बी तीच सायकल सी ला 10% नफ्याने विकते आणि यानुसार सी ने बी ला जर 2310 रुपये दिले असतील तर ए ने ती सायकल किती रुपयांना खरेदी केली होती. आता हा प्रश्न तुम्हाला अवघड वाटू शकतो आणि हा प्रश्न मुद्दाम अवघड घेतलेला आहे, कारण पोलीस भरतीला सगळेच प्रश्न सोपे येत नाही. सोपे प्रश्न सगळ्यांनाच येतात, पण जे अवघड प्रश्न असतात ते निकाल ठरवतात. ठीक आहे. मग आता हा प्रश्न कसा सोडवणार? आपल्याला मूळ किंमत कुठे दिलेली आहे? शेवटी दिलेली आहे. मग आपण काय करायचं? प्रश्नाचं उत्तर सोडवायला शेवटूनच सुरुवात करायची. आता इथं बघा, ए ने बी ला ती सायकल 5% नफ्याने दिली, बरोबर. बी ने सी ला तीच सायकल 10% नफ्याने विकली. मग सी ने त्या सायकलीच्या बदल्यात किती रुपये दिले? 2310. मग आपण असं करू शकतो ना, बी ची किंमत आपल्याला मिळणार, नंतर ए ची किंमत मिळणार आणि आपल्याला ए चीच किंमत विचारायची. म्हणून अशा गणितात शेवटून सुरुवात करायची. आता सी ने 2310 रुपये कोणाला दिले? बी ला दिले. आणि बी ला हे कसं? बी ला हा नफा झाला ना, मग नफा किती झाला? 10% नफा झाला. आता 10% म्हणजे काय? की 100वर 10% म्हणजे काय? 110% नफा झाला. जर इथे तोटा असता तर मी हे 10 100तून वजा केले असते, याने आपल्याला डायरेक्ट किंमत मिळते. म्हणजे काय काय वेळेस काय होतं की जर फक्त 10% घेतले तर जी येणारी किंमत आहे ती वजा करा, हे करा, ते करा, असं थोडंसं लेंदी पडतं. पण ही सोपी पद्धत आहे. मग आता काय करायचं? हे जे आहे ते आता इकडे जाणार, याने आपल्याला बी ची किंमत मिळेल 2310 गुणिले 100 भागिले 110 बरोबर बी. शून्याला शून्य गेला, 11चा भाग घालू, 11 दुने 22, 11 एके 11. म्हणजे बी ला ऍक्च्युली बी ने ए कडून घेतलेली सायकल किती रुपयाला होती? ती 2100 रुपयाला. आणि त्याच्यानंतर 10% नफा कमावल्यावर बी ला सी ने कितीला सायकल दिली? ती 2310. आता आपल्याला बी ची किंमत मिळाली. आता आपण ए ची किंमत काढू. आता ए ने बी ला किती टक्के नफ्याने विकली? 5% नफ्याने. 5% नफा म्हणजे काय? की 100त 5% नफा म्हणजे 105% ए ला नफा झाला. आता बी ला ए ने 2100 रुपयाला सायकल विकली. मग आता आपल्याला ए कडे ऍक्च्युअली किंमत किती होती ते माहितीये का? नाही. त्याने कितीला खरेदी केली माहितीये का? नाही. तेच तर काढायचंय. म्हणून ए ने 2100 रुपयाला बी ला विकली, म्हणून ए ला 105% प्रॉफिट झाला. आता आपण हे सोडवूया. हे इकडे जाणार, 2100 गुणिले 100 भागिले 105. 5 दुने 10, 5 एक 5, 5 दुने 10, 21 ला 21 गेले, किती आले? 20 गुणिले 100 बरोबर 2000. म्हणजे ए ने ती सायकल 2000 ला खरेदी केली, बरोबर. आपलं उत्तर आलं 2000. ए ने ती सायकल 2000 ला खरेदी केली, 5% नफ्याने बी ला 2100 ला विकली. बी ने 10% नफा कमवत सी ला ती 2310 ला विकली. असं सिंपल आहे. आता तुम्हाला पहिल्यांदा हे अवघड वाटलं असेल, पण इथेच आता ह्याची प्रॅक्टिस कशी करायची की हे 5% नफ्याऐवजी 6% टाका, 10% टाका आणि ह्याचे जवळपास 4-5 प्रश्न सॉल्व्ह करा. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कसं हे सॉल्व्ह करायचं आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूया, बुद्धिमत्तेचा. हा आहे दिशादर्शक, याच्यावर हा प्रश्न आहे आणि दिशेवर सुद्धा कंपल्सरी एक प्रश्न येतोच. तर आपला प्रश्न आहे, जय उगवत्या सूर्याकडे तोंड करून उभा राहिला. सूर्य कुठून उगवतो? सूर्य पूर्वेकडून उगवतो, बरोबर. मग तो कुठे तोंड करून उभा आहे? पूर्वेला. तो सरळ रेषेत 4 मीटर अंतर चालला. आपण डायरेक्ट ड्रॉ करायला सुरुवात करू, म्हणजे आपलं लगेच उत्तर पण निघून जाईल. आता बघा, इथं जय उभा राहिलेला आहे, तो पूर्वेकडे तोंड करून उभा आहे, बरोबर. आता तो 4 मीटर अंतर चालला. आता पूर्वेकडे तोंड करून उभा आहे आणि पूर्वेकडे 4 मीटर चालला, बरोबर. पूर्वेकडेच 4 मीटर चालला. त्यानंतर प्रथम डावीकडे काटकोनात वळला. आता त्याची डावी बाजू ही आहे, त्याची डावी बाजू ही आहे, मग तो काटकोनात वळला व 3 मीटर अंतर चालत गेला. म्हणजे काय की हे 3 मीटर अंतर तो चालत गेला. आता त्यानंतर पुन्हा एकदा डावीकडे वळून 2 मीटर चालला. आता डावीकडे म्हणजे या दिशेने 2 मीटर चालला म्हणजे 2 मीटर. आता हे 4 मीटर आहे आणि ह्याचे 2 मीटर चालला म्हणजे काय? 4च्या निम्मे म्हणजे इथे मध्यापर्यंत चालला, बरोबर. 2 मीटर चालला. तर जय हा मूळच्या दिशेपासून कोणत्या दिशेला आहे? आता तो अर्धापर्यंत चालला, पण ही दिशा कशी आहे? अशी आहे. म्हणजे तो आता मूळ दिशेपासून कोणत्या दिशेला आहे? ईशान्येकडे आहे. म्हणून आपलं उत्तर येणार ईशान्य. अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. प्रश्नांची लेवल ही थोडी सोप्याकडून अवघडाकडे जाईल, जेणे की काय होईल की तुमचे सोपे प्रश्न सोडवल्यामुळं तुम्हाला ते अवघड प्रश्न पण सोपे वाटायला लागतील. जर एकदमच अवघड घेतले किंवा एकदमच सोपे घेतले तर तुम्हाला ऍक्च्युली पोलीस भरतीला कसे असतात प्रश्न ते समजणार नाही. आणखी मजेशीर प्रश्न घेऊन मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटेल. थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि आपल्या सिरीजला असाच प्रतिसाद द्या.